वाणी साहेब, जय शिवराय. बोला. कोल्हे साहेब नमस्कार, कशा आहात साहेब? अगदी छान, अगदी छान. बोला. साहेब, तुमचे मित्र जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके आज यांचा वाढदिवस आहे. तुमची जी. मैत्री सर्वश्रुत आहे. जरी दोन राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या झाल्या तरी तुमचं जी. एकमेकावर प्रेम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर आपण काय शुभेच्छा द्याल? नक्कीच अतुल शेठला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा. म्हणजे अगदी मला आठवतं लहानपणापासून अगदी कुकडी कॉलनीच्या ग्राउंडवर एकत्र क्रिकेट खेळण्यापासूनची आमची मैत्री आहे. अच्छा. म्हणजे या मैत्रीत कधी कधी रुसवे फुगवे पण आहेत, या मैत्रीमध्ये कधी कधी ताणलेले संबंध पण आहेत. पण या पलीकडे जाऊन एक मित्र म्हणून, एक राजकारणी म्हणून आणि त्याही पुढे जाऊन एक माणूस म्हणून मला अतुल शेठ विषयी नक्कीच कायम आदर आहे. म्हणजे त्यांना असणारी एक राजकीय पार्श्वभूमी, त्या राजकीय पार्श्वभूमी बरोबरच खूप कमी वयात राजकारणात आल्यामुळे त्यांना असणारी एक प्रश्नांची समज ही खरोखर वेगळी आहे. म्हणजे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय व्यक्ती आपण पाहतो, पण इतक्या कमी वयात जे काही पाण्याचं अचूक नियोजन, अच्छा. म्हणजे स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांकडे कृष्णा खोरे असताना अतुल शेठला बहुतेक याचं बाळकडू मिळालं असं मी कायम त्यांना म्हणतो. हो, पण हो. या संदर्भातलं माहिती असेल, या संदर्भातल्या प्रश्नांची सोडवणूक असेल, ते अचूक नियोजन असेल, ते इतक्या कमी वयात इतकं छान पाण्याच्या संदर्भातलं हे असणारा नॉलेज असणारा राजकारणी माझ्या तरी पाहण्यात नाही. हो, हो. आणि त्यांना असणारा एक, मी जसं म्हणालो, ती शैक्षणिक बेस आणि एक कुटुंबवत्सल माणूस. अच्छा. म्हटलं तर अतुल शेठ दिसताना लोकांना वेगळे दिसतात, पण आतमध्ये एक त्यांच्या इमोशनल बाप हा दडलेला असतो, हेही अनेकांना माहीत असतं. आणि खरोखर असे मित्र राजकारणात दुर्मिळ असतात. आणि असा माझा मित्र आहे, याचा मला खरोखर आनंद आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अमोल त्यांच्या आणि मनात जे अतुल ही जोडी, आता तुम्ही लोकसभेमध्ये काम करताय, ते विधानसभेला मागच्या वेळेला होते. आता आपला मित्र विधानसभेला पराभूत झालेला आहे. भविष्य काळासाठी त्यांना सर राजकीय शुभेच्छा काय? मी त्यामुळेच म्हटलं, त्यांच्या मनात जे जे इच्छित आहे ते नक्की पूर्णत्वाला जावो, ही आई जगदंबेकडे मी नेहमीच प्रार्थना करीन. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला याचा प्रत्यय येत राहील. थँक्यू सर, आपण विग्नर टाइम्सशी बोलण्याबद्दल. धन्यवाद. जय शिवराय. ओके, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.